आत्महत्या करणाऱ्या पत्नीचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये सोडून एका पोलीस निरीक्षकानं पोबारा केल्याची घटना नांदेडमध्ये उघडकीला आली आहे। या प्रकरणी पत्नीच्या नातेवाईकांनी पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कित्ते यांच्या विरोधात पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। शिवप्रसादची पत्नी संगीता कत्तेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। संगीतानं माहेरून 27 लाख रुपये आणावे म्हणून शिवप्रसादनं तिचा छळ मांडला होता, अशी तक्रार संगीताच्या नातेवाईकांनी केली आणि याच छळाला कंटाळून संगीतानं आत्महत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपी पोलीस निरीक्षक असल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यास विलंब होत असल्याचा आरोप होतोय। 2 वर्ष त्यांनी व्यवस्थित नांदवले, त्याच्यानंतर पैशाची मागणी करायला त्यांना काहीतरी फ्लॅट वगैरे काहीतरी घ्यायचं म्हणून, पण आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आम्ही काही देऊ शकलो नाही। हमेशा त्रास, पैशाची मागणी, हुंड्याची मागणी त्रास करत होती आणि अचानक आज आम्हाला फोन लावला तर उचलायला तयार नाहीत आणि त्याला मारून टाकून फरार झाले। हे जाणीवपूर्वक मारून गेलेत आणि यांचा पोलीसमध्ये असल्यामुळे पोलिसने याला सहकार्य केली।